डॉक्टर साहेबांनी 1975 पासून सकारात्मक राजकारण करत राहिले। वडीलधारींचा, माता भगिनींचा आशीर्वाद राहिला, तरुणांची साथ राहिली। म्हणून बुलेटवर बसून डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत जे काय आपल्या जिल्ह्यासाठी करू शकले ते त्यांनी केलं। पोट तिडकीने काम करत असताना अनेक सहकारी कमवले। मी काल ताकपिकीमध्ये होतो, नाही सकाळी होतो, बामणीत होतो। मी जाता जाता असंच गाडीमध्ये चढत असताना मला एका वडीलधाऱ्यांनी हातात घेऊन ओढून घेतलं। ते बोलले, दादा आमचे साहेब कसे आहेत? मी बोललो ठीक आहे, निवांत आहेत। ते वडीलधारी मला बोलले की साहेब, दादा मी साहेबांचा 37 वर्ष जुना कार्यकर्ता आहे, तिसरी पिढी। हा बघा माझा नातू, हा नातू तुमच्या बरोबर आज प्रचाराला आलेला आहे। ही नाळ जी पाटील कुटुंबाची जोडली गेलेली आहे, प्रत्येक धाराशिवच्या नागरिकाबरोबर। त्याच्यामुळे आणि ते एकमेव कारण आहे ज्याच्यामुळे महायुतीच्या 5 आमदारांनी, 2 विधान परिषदेच्या आमदारांनी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजित काकांनी आणि या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींनी हा निर्णय घेतला की तिकीट दिलं तर अर्चना राणा पाटलालाच तिकीट मिळालं पाहिजे। आणि ज्या दिवशी 4 एप्रिलला माझ्या आईला उमेदवारी घोषित झाली, त्याच दिवशी या विरोधकांनी आपला पराजय मान्य केला आहे। मी आज आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो।